हॅलो, नमस्कार. आज होता संडे. मला फिश पण बनवायचं होतं आणि दिवाळीची शॉपिंग पण करायची होती. म्हणून मग झटपट रेसिपी ट्राय केली, जी पटकन होईल अशी. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर सगळं वाटून घेतलं. कांदा आणि खोबरं खूप हलकं भाजून घेतलं होतं, जास्त भाजलं नव्हतं. कारण फिशसाठी कच्चा मसाला जास्त चांगला लागतो म्हणून. आणि फिश मी आधीच क्लीन करून, मिस्टरांनी क्लीन करून दिलं होतं. त्याला हळद, मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेलं. मस्त मसाला घातला त्याच्यामध्ये, घरचा आपला काळा मसाला जो असतो, चटणी ती घातली, हळद, मीठ, जिरे पावडर घातली आणि त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट कोथिंबीर टाकून केलेली ती वेगळी होती, ती पण घातली, जी मॅरिनेशनसाठी बनवली होती स्पेशली. ती फिशला लावून घेतली. लसूण आणि आल्याच्या पेस्टमध्ये कोथिंबीर टाकली तर पटकन बारीक होते, ही एक ट्रिक आहे. त्याच्यानंतर मग इथे फिशचे कालवण बनवून झालं होतं. कोलंबीचा रस्सा बनवणार होते मी आणि त्याचबरोबर सुरमई फ्राय करायची होती. तर त्याच्यासाठी मी इथे वरतून कोटिंग करण्यासाठी तांदळाचं पीठ, रवा, लाल मसाला आणि मीठ घेतलं होतं. आणि मॅरिनेशनमध्ये तर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट होती आणि हळद, मीठ, जिरं पावडर वगैरे ते सगळं होतं. ते सगळं लावून घेतलं आणि ऋतुजाला आवडतात म्हणून 2-3 कोळंबी पण फ्राय करून घेतल्या. असं झटपट होणारा स्वयंपाक केला होता, कारण मी खूप थकले होते शॉपिंग करून. कालचा शॉपिंगचा शॉर्ट तर तुम्ही बघितलाच असेल. शॉपिंगचा आणि या रेसिपीचा फुल संडेचा व्लॉग उद्या येईलच. 1 वाजता बघायला अजिबात विसरू नका. आणि चला तर मग आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा छान छान रेसिपी, शॉपिंग, क्लिनिंग हे सगळं तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल. चला तर मग भेटूया उद्याच्या डिटेल व्हिडिओमध्ये. आणि जेवण कसं झालं होतं हे तुम्ही मला नक्की सांगा. बघून तर छानच दिसतंय ना. चला बाय.